आपली मुलगी आहे, तिने खूप अभ्यास केलाय. एक काम कर, हो चालेल, मी लवकर काम संपव, आपण लवकर घरी जाऊया. हॉस्पिटलला घेऊन जा. हा हॅलो कुठे कमी पडलो आपण, जास्त एवढं मोठं पाहू आपण साधा तिला मी पण नाही करू शकलो. असं कसा उत्सव? काय संस्कार होते आपल्या राज्यात? लोक आपली संस्कृती विसरत चालले. उत्सवाच्या नावाखाली फक्त लुटमार करतात हे नेते लोक. अरे सोड हे त्या लोकांना. तुला आठवतंय, तुम्हाला नेहमी सांगायचं असतं, तुझे बाबा जर लहानपणी शिवरायांच्या गौरव गाथा ऐकायचे, त्यांच्या आयुष्यात तर अनेक प्रसंग आले असेल. अपयश आलंच होतं ना, पण त्यांनी कधीच अपयशाला पाठ दाखवून माघार घेतली नाही. हो, बरोबर आहे तुझं श्रुती. मी कसं विसरू शकतो? परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. गोष्ट आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. जंजिरा साऱ्या भारतभूमीला बांधून ठेवले होते. हिंदुस्थानाच्या आकाशात मुघलांचा तिमिराय साम्राज्य पसरलेलं होतं. संस्कृती काढली गेली होती, मंदिरे उद्ध्वस्त होत होती आणि जनतेच्या डोळ्यात स्वप्न नाही तर केवळ अश्रू. सिंहासनं होती पण ती गुलामीची होती. राजे होते पण ते परकीयाच्या दरबारात नतमस्तक होते. पण इतिहासाला कायमच गुलामगिरीत जगणं मान्य नसतं. जमिनीच्या कुशीत शांत दिसणाऱ्या पर्वताखाली विजेचं वादळ चढतंय याची जाणीव कोणालाच नव्हती. आणि मग एका आईने आपल्या लेकराला हातात तलवार दिली, स्वराज्याचा धुरा सोपवला, छातीवर भगव्याचं स्वप्न ठेवलं आणि जगासमोर सादर केला एक कर्तृत्ववान हिंदू वाघ. तो होता हिंदवी स्वराज्याचा प्रणेता, जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी गा माझा शिवबाई केलं, राजपृथ्वीचे करील बाळ माझा. सभो में
विश्वतो वृत्वा दन्तिष्ठशाङ्गुलम् गालमालावरच्या मध्यरात्रीच्या धाडीने पुणे हादरला होता. दख्खनचा सुभेदार शाहिस्ते खान प्राण वाचवून पळाला खरा, पण त्याचा मुलगा 40 सरदार आणि हाताची 3 बोटे गमावली. मराठ्यांसाठी तो विजयच होता, तर मुघलांसाठी भीतीचा पहिला घाव. पुण्याच्या गल्ली गोळ्यात दहशत पसरली. शिवा येतो आणि वादळासारखा नाहीसा होतो. छावणीचा मुआयना करून आलोय बघा. खानाचे सरकार अजून पण हाच विचार करतंय की मराठी कुठून आले आणि कुठं गेले, आणि खानवर त्याचा फुटका घेऊन हातून बसलाय बघा. हो नाही, शत्रूला कमी लेख आहे. गाफील राहणे ही राजनीती नव्हे. खानावर केलेल्या हल्ल्यामुळे एकतर तो घाबरला असेल किंवा तो दिवसला गेला असेल. जर तो घाबरला असेल तर त्याला मराठ्यांची पूर्ण दहशत दाखवून त्याचे पूर्ण लक्ष्यीकरण करा. पण जर तो दिवसला गेला असेल तर मात्र अवघड आहे. सबब तुम्ही पुन्हा पुण्यात जा. बरं असं, पण नेमकं तिथं जाऊन करायचं काय? नाही, या हल्ल्यामुळे आपण खान नावाच्या सर्पाच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. त्याने फणा उचलून हल्ला करण्याच्या आतच आपण त्याचा फणा नष्ट करा. त्याच्या छावणीत शिरा. मराठ्यांची दहशत त्याच्या सैन्यात पसरवा. त्यांना इतके खोकले करा त्यांनी घाबरून पळून गेले पाहिजे. बरं असं, असा चक्रव्यूह रचतो की त्यांना खात्री पटेल मराठी मोहीम पूर्ण केल्याशिवाय शांत नाही बसत. आता तर फक्त बोट छाटले गेली आहे. आता खानाला पूर्ण संपवण्यासाठी पुन्हा जोरदार हल्ला करणार ची तयारी करत होते, तर दुसरीकडे शाहिस्ते खान भीतीने घेरलेला त्याच्या छावणीत घाबरून प्रत्येक सावलीत शिवाजीचाच भास पाहत होता.
हुजूर हमारे नजरबाजी उसे हमें खबर है सिवा उसके सिलेदार कोंडाना क्यों रवाना हुए लेकिन किले कोंडाना को घेरकर जसवंत सिंह की सेना खड़ी थी तो यह मुमकिन कैसे? जरा पूछिए उन्हें हमें पता है कि गद्दार कौन है। गद्दारी हुजूर गद्दारी इन काफिरों की लोगों में एक का खून बहता है अब समझ आया कि वह लाल महल में 1.5 लाख की सेना में कैसे घुस गया और हम पर हमला कर सही सलामत कोंडाना भी पहुंच गया। जरा पूछिए उनसे कितने अशरफिया लेते हैं आप मराठों से खामोश! सौगंध है मुझे एक नीति की। हम राजपूत तो है राजपूत। हमारे कुंभेड़ा नमक हरामी ना हुए। जिसका नमक उसी की वफादारी। ये हमारा उसूल है। अगर किसी ने भी मुझे गद्दार कहा पूरा खून की नदियां बहा दूंगा। हुजूर उस युवा की वजह से जसवंत सिंह जैसे राजा भी हमारे ऊपर आवाज उठा के बात कर रहे हैं तरफ कौन? सैनिकों, तुरंत शहर पर बमबारी किया जाए और फौज को औरंगाबाद रुखसत करने का हुक्म दो। और जसवंत जी आप कोंडाना किले पर अपनी नजर गड़ाए रखें। हुजूर, हुजूर, देवाच्या कानावर पडते. आपले मामा शाहिस्ते खानावर तो फार संतापतो. हुजूर उन मराठों ने लाल किले पर धावा बोल दिया है और आपके मामा जान पर जानलेवा हमला भी किया है और उनके बेटे बलदेव खान का इंतकाल भी हो चुका है हुजूर लाहौर बिना खोर 1.5 लाख की फौज और हजारों हाथी घोड़े होते हुए उन पर अड्डों की इतनी जरूरत जरूर ही हमारे मामा जान के ऐशो-याशी का नतीजा है। मामा जान ने मुगलिया सल्तनत की नाक कटवा दी। आपसे भी फरमाया हुजूर, ये भी खबर आई है खान साहब उन मराठों से डरकर औरंगाबाद की ओर पीठ दिखाते हुए रुखसत हो चुके हैं तुरंत ही शाही फरमान जाहिर करो और मामा जान को बंगाल की मुहिम पर भेज दो कि इस शिकस्त से बड़े नाखुश है। दख्खनच्या फजितीने दिल्लीचा तख्त हादरलेला होता. रायगड मात्र जल्लोषात न्याहून निघालेला होता. महाराज मोहीम पत्ते करून रायगडावर परतले होते. आऊसाहेब त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. सोयराबाईंनी राजांचे औक्षण केले. रायगडच काय तर सारा मराठा साम्राज्य आज उल्हासात होता. आपण चिंतित दिसत आहात. काही विशेष कारण? शाहिस्ते खानाच्या स्वारीची स्वराज्याला चांगली जरा बसते. त्याचा सामना कसा करावा याचा विचार करत आहोत. ज्यांनी स्वराज्याची दौलत लुटली त्यांच्याकडनंच ती परत घ्यायची. खानानं आपल्या गोरगरीब रयतेला छळले. त्यांची संपत्ती लुटून आपली फौज उभी केली. आता हीच संपत्ती व्याजासकट मुघलांकडून परत घ्यायची. म्हणजे काय विचार केलाय तुम्ही? आम्हाला कळालं नाही शिवा. अहो साहेब, फक्त पुनर्वसन पुरेसे नाही. गडकोट भक्कम करावे लागते. सैन्यबळ वाढवावे लागेल आणि शस्त्रसाठा तयार ठेवावा लागेल. पण यासाठी लागणारा खर्च स्वराज्याच्या खजिन्यात नाही. त्याचा बंदोबस्त कसा करणार? म्हणूनच ज्यांनी रयतेची दौलत लुटली त्यांच्याकडूनच ती परत घ्यायची. मुघलांची आर्थिक राजधानी सुरत ते धाड टाकून स्वराज्याचा खजिना भरायचा. पण हे सगळं करणार कोण? दुसरा साहेब दुसरा राजा अहो मी असताना आपल्यास कसली फिकर पण सावध नाही. औरंगजेबानं सुरत त्याच्या बहिणीला भेट केली आहे. तिथे पहारा देखील कडकच असणार. अहो राज तुम्ही निश्चित राहा. मुघली आक्रमणाचा शोध घेतील त्या
त्याआधीच त्याच्या संपूर्ण रक्कम कशी आग लावून येतो बघ. शाबास नाही यशस्वी भव. हर हर महादेव. ठरल्यानुसार बहिर्जी यांनी सुरतची गुप्त पाहणी करून तेथील संपत्ती व संरक्षण व्यवस्थेची माहिती महाराजांना दिली. परतीच्या प्रवासात शिवरायांना एक दुःखद बातमी मिळाली. त्यांचे आबासाहेब शहाजीराजे भोसले यांचे शिकारी दरम्यान निधन झाले. शिवरायांनी जिजाऊंवर दुःखाचं डोंगर कोसळलं. दरम्यान सुरतची अवस्था पाहून जहानारा बेगम संतापली. ती रागाच्या भरात स्वतःच्या अंगठीतला बेशकिमती नगिना काढून प्रण घेते की जोवर तिचा भाऊ बादशाह औरंगजेब शिवाजीचा पराभव करत नाही तोवर ती अंगठीतला हिरा परत परिधान करणार नाही. तिने औरंगला भडकावून स्वराज्यावर सरदाराला पाठवायची जिद्द देखील केली. आपाजान, आपका मिजाज कुछ गर्म लगता है. भाईजान, हम जानते हैं कि आप कम बोलते हैं, पर क्या हम कुछ कह सकते हैं? बेशक, फरमाएं, क्या है आपके मन में? आप तो ऐसे बोल रहे हैं जैसे आपको पता ही ना हो कि उस मामूली जमींदार के लौटे शिवा ने सूरत का क्या हश्र किया हो. बस इसी बात थी. उस पहाड़ी चूहे का इंतजाम तो हमने पहले ही कर दिया है. हमने अली आदिल शाह को शिवा पर हमला करने का आदेश दिया है. भाईजान, हम चाहते हैं कि वो शिवा दोनों ओर से घेरा जाए. हमें हमारे सरदार को शिवा पर चढ़ाई करने का फरमान जारी करना चाहिए. हम चाहते हैं कि वो शिवा मुगलिया सल्तनत के हाथी जैसे पांव तले कुचला जाए. ख्याल तो बड़ा नेक है, पर आपाजान, पांव से कांटा निकालने के लिए शमशीर नहीं निकाली जाती, सुई की नोक ही काफी है. भाईजान, आप भूल रहे हैं मामू जान की 1.5 लाख की फौज का क्या हाल किया था उस शिवा ने. उसे हल्के में लेने की भूल ना करे. आप दुरुस्त फरमाती है आपाजान. हमारी फौज चाहे 1 लाख की हो या 10 लाख की, शिवा के पहाड़ी मुल्क में घुसकर उस पर फतेह पानी है तो हमें इन काफिरों को ही आपस में लड़वाना चाहिए, ताकि इन काफिरों का ही खून बहे. भाईजान, सियासत के शतरंज में आपका कोई मुकाबला नहीं कर सकता. तुरंत मिर्जा राजे को हाजिर होने का आदेश दिया जाए. औरंगजेब मिर्जा राजाला स्वराज्यावरती चढायचा शाही फरमान जारी करतो. पण सोबत आपले विश्वासू सरदार दिलेर खान याला सुद्धा पाठवतो, जेणेकरून 2 हिंदू एकत्र येऊन दगाफटका ना हो याची खात्री. पुरंदराचा किल्ला प्रचंड व बळकट होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे मिर्झा राजे जाणून होता. त्यामुळे त्याने स्वराज्यात सर्वात आधी पुरंदरावर वेढा दिला. त्याची फौज फार मोठी होती, पण पुरंदराचा किल्लेदार मुरारबाजी मोठा शूरगडी होता. त्याच्या हाताखालचे शिपाही देखील जिद्दीचे होते. हे सारे शूर शिपाही घेऊन मुरारबाजी लढायला उभा राहिला. दिलेर खानाने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजी कोणाच्या छातड्यात, कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात तलवार घुसवत होता. मुरारबाजीच्या शेवटी बघून दिलेर खान थक्क झाला. रुको मुरारबाजी, रुको. तुम जैसा शमशेर बहादुर मैंने आज तक नहीं देखा. तुम धर्म बदल कर मुगल शाही में आ जाओ. बादशाह तुम्हें सरदार बनाएंगे, जहांगीर भी देंगे. तुझा कौन घेतो की काय? आम्हाला काय करणे
चिरला आणि ते जमिनीवर कोसळले. अहो साहेब, आपण आता काय करणार? मुरादबाजीसारखी जीवाभावाची माणसं पूर्ण नाही. शक्ती चाले ना, युक्ती उपयोगी करेना. हे पहा, काही काळ आहार घेण्यास नव्हता. म्हणून आम्हाला असे वाटतं की मुलांशी आपण सम करावं. पण मुघल शत्रूसोबत का करते? आमचा अनुभव सांगतो की ते सम करतील. औरंगजेब हा कठोर राजनैतिक आहे. त्याला माहिती आहे जर त्यांनी हा सम केला तर तो आदिलशाही, निजामशाही आणि तुघलक तिघांना संघर्ष अहो साहेब, तुमचे म्हणणे आम्हाला पटले आहे. आणि राजे आणि शंभूबाळ राजे मिर्झाची भेट घेण्यास पुरंदराकडे रवाना होतात. मिर्झा तेव्हा त्याच्या छावणीत शतरंजचा खेळ घेऊन मांडलेला बसला असतो. शिवाजी वंश के ऊपर आपसे मिलने का इंतजार कर रहे हैं। उन्हें शाही स्वागत से यहाँ लाया जाए, लोगों की मारे और तेज करने का आदेश दो, और जैसे ही वे अंदर आए हर 5 घड़ी में मारे हुए सैनिकों की संख्या बताते हुए एक दूत को भी भेजा जाए। जगदम्ब घड़ी खम्मा राजा जी आसन ग्रहण करें। आमेरचे राजे प्रभू श्री रामचंद्रांच्या सूर्यकुळाचा वारसा लाभलेल्या त्या पावलांना आमचे नमन. आपके शौर्य के किस्से बड़े मशहूर है राजा जी। आपने अफजल खान को मार गिराया, आपने सिद्दी जोहर को बिना तलवार उठाए खदेड़ दिया, आपने अलकनंदा के मामा जान को तक नहीं बख्शा। पर इस सब शौर्य से आपको हासिल क्या हुए? स्वराज्य राजा जी, स्वराज्य. महाराणा प्रताप अपनी आखिरी सांस तक अकबर से लड़ते रहे. पृथ्वीराज चौहान जी की आंखें नोच दी गई. तब भी उन्होंने शब्द वेदी बाण से घोरी का गला काट दिया. इसी ज्योति के तेज से हमने स्वराज्य का दिया जलाए रखा है. ये नतीजा हुआ उनके वतन प्रेम का। सारे तो मारे गए, हमारे बादशाह को आपके शमशीर की बड़ी कदर हुए, वे आपको आपके दक्कन का राजा बना देंगे। बस आप अपना शमशीर उनके खिदमत में पेश कर दो। उनसे आपका बगावत करना हाथी के सामने चींटी जोर दिखाना लागे। आप भूल रहे हैं राजा जी, एक छोटी सी चींटी अगर हाथी के कान में घुस जाए तो बड़े से बड़े हाथी को आगा करके मार देते हैं. अगर हमें आपका साथ हो तो हम वचन देते हैं इस पूरे देश पे फिर से हिंदू स्वराज्य होगा. ये सब बातें सुनने में अच्छी लागे राजे, वास्तविकता में आप भी जानते हैं मुगल सल्तनत को हिंदुस्तान से हटाना कोई मुंह का खेलना हुआ है। आप प्रभु श्री राम के सूर्यकुल के वंशज राजपूत राणा है. आपकी शमशीर के आगे बड़े बड़े सुरमा पानी पी लेते हैं. प्रभु श्री राम ने राम सेतु बनाकर रावण की लंका में जाकर उसी की लंका का नाश कर दिया. और एक आप हो जो खुद ही के देश में चोरों की तरह इन मुगलों का साथ दे रहे हो. राजा जी, हम आपकी इज्जत करते हैं, पर इसका यह अर्थ नहीं आप हमें बगावत पर उतर आने पर मजबूर करो। हम राजपूत हैं, हमारे खून में नमक हरामी ना होवे, जिसका नमक उसकी वफादारी ये हमारा उसूल होवे। अतितटीचा सामना. दोन्हीही बाजू माघार घ्यायला तयार नसतात. तेव्हाच तोफांचा जोरात दणका वाजतो. एक सैनिक छावणीत ही खबर पोहोचवतो की पुरंदराचा बालेकिल्ला सुद्धा पडला आणि त्यांच्या फौजाने मराठ्यांना कैद केले. ही खबर ऐकताच महाराज असहज होतात आणि मिर्झा राजे या संधीचा फायदा उचलून राजांना तहासाठी मजबूर करतो. आपकी सेना बड़ी कमजोर लागे है राजे। बेहतर यही होवे अगर आप हमारे बादशाह सलामत से तय कर ले। शर्तें बिल्कुल साफ होवे। पहली शर्त, आपके पास सिर्फ 12 किले और 1 लाख फौज होगी, वो भी
हमारे बादशाह सलामत के बदौलत। दूसरी शर्त, दक्कन का सूबेदार जब जब आपको बुलाएगा आपको उसकी मुगल सेवा करनी होगी। तीसरी शर्त, आपके पुत्र संभाजी को 5000 मनसबदारी मिलेगी। चौथी शर्त, बीजापुर का जीता हुआ इलाका आप रख सकते हैं और उसके बदले आपको हर साल 4 लाख कोन वहां पेश करनी होगी। पांचवी और सबसे महत्वपूर्ण शर्त, आपके जीते हुए 23 किले और 4 लाख कोन का मुल्क हमारे बादशाह सलामत को पेश करना होगा। शर्तें बिल्कुल साफ है, सोच समझ कर विचार कीजिए वरना आप सब खो बैठेंगे। और एक बात राजा जी, हमारे बादशाह औरंगजेब की 50वीं सालगिरह पर न्योता है, आपको वहां उपस्थित रहना होगा। मिर्जा राजे, आम्ही राजे आहोत हे विसरू नका। हम ऐसे किसी के दरबार में नहीं जाएंगे, हम खुद की जान पे खतरा नहीं मोल सकते। राजा जी, आपके कुंवर, आप मुगल सल्तनत के सरदार हैं, आपको चिंता करने की कोई जरूरत नहीं। आपकी सुरक्षा का प्रण मैं लेता हूं। हमारे पुत्र राम सिंह वहां स्वयं तट पर आपकी सुरक्षा के लिए मौजूद रहेंगे, आपको चिंता करने की कोई आवश्यकता नहीं। राजे, राजपूतांच्या वचनावर आमचा पूर्ण विश्वास आहे। दिलेला शब्द तुम्ही पाळाल याची आम्ही अपेक्षा ठेवतो। रामच्या डोळ्यात काळजी होती पण महाराजांच्या निर्धारात स्वराज्याचा विश्वास चमकत होता. पुरंदराचा तह मान्य केला, 23 किल्ले स्वाधीन केले। अहो साहेब, मनाला फार जड वाटते। बा, राजकारणात पराभव नसतो, डाव असतो. तुम्ही आता डाव टाकलाय, आम्हाला एवढे पुरेसे आहे. आता पुढचे पाऊल काय? औरंगजेबानं आग्र्यात भेटीची अट घातली आहे, दरबारात उपस्थित राहावे लागेल। नावाला सन्मान पण आतून कैलच, तरीही जावे लागेल। शत्रूच्या घरात जाऊन त्याची ताकद पाहणे हे गरजेचे असते आणि आम्ही शंभू राजांना आमच्या सोबत नेण्याचा विचार करीत आहोत। संभाजी, एवढ्या लहान लेकराला? राजे, तुम्ही कोणाच्या दरबारी चाललात हे विसरलात का? तो औरंगजेब आहे, कपटी आणि निर्दयी, स्वतःच्या वडिलांना कैद करण्याला नरकामाच्या प्रांतात शंभू महाराजांचा विचार नाही कसा केला? राजे, क्षमा असावी, परंतु आम्हाला हा निर्णय मान्य नाही. आग्रा म्हणजे परक्या बादशहाचे घर. तिथे आपल्यासाठी मान नाही, फक्त कपाट आहे. आणि अशा ठिकाणी मी आपल्या लेकराला तिथे कसं पाठवावं? राणे साहेब, तुमची चिंता आम्हास कळते, परंतु शंभूराजे हे सामान्य नाही, ते आमचे पुत्र आहेत. उद्या हाच संभाजी छत्रपती होणार. शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहणे त्याला आजपासूनच शिकावे लागेल. जर राजपुत्राला संकटापासून दूर ठेवले तर तुझ्या गादीवर बसून राज्य कसे करेल? आणि आऊसाहेब, तुम्ही आम्हाला शिवनेरीवर वाढवले, हातात तलवार देण्याआधी मनात धीर भरला. प्रभू श्रीराम श्रीकृष्णांच्या कथा सांगून संकटाची मैत्री घालून दिली. आज हे संस्कार शंभू राजांवर करण्याची वेळ आहे. शत्रूचे दरबार पाहिल्याशिवाय राजकारणाची नजर धारदार होत नसते. राजे, तुम्ही आमच्या लेकराला संकटात टाकत आहात. हे आई म्हणून सहन होत नाही. पण स्वराज्याची आई म्हणून आम्हाला कळतं की हाच मार्ग योग्य आहे. हा केवळ तुमचा पुत्र नाही, स्वराज्याचे भविष्य आहे. राजे, जर असंच असेल तर तुम्ही आम्हाला एक वचन द्या की तुम्ही शंभू राजाच्या जीवापेक्षा जास्त जपणार. शब्द आहे माझा सोयरा, तुम्ही निश्चिंत राहा. वाढदिवसाची वर्षगाठाची शुभेच्छा देखील देतात. मिर्झा राजे जयसिंग यांचे कुंवर रामसिंग औरंगजेबाला भेटायला येतात. शिवाजी महाराज शंभू बाळराजांसोबत आले आहेत हे सुद्धा सांगतात. बादशाह के कदमों पर कुंवर राम सिंह की हाजिरी, बादशाह की लंबी उम्र, दराज हो। आओ राम सिंह, तुम्हारी सूरत देखकर दक्कन की फतेह याद आ गई।
बस आपकी रहम नजर बादशाह। हमारा खानदान तख्त मुगलिया के सच्चे वफादार है। हमारे वालिद मिर्जा राजा बड़े कमाल की शख्सियत है। शमशीर भी उनकी, तदबीर भी उनकी। हमारे पिताश्री हमेशा कहते थे कि बादशाह की मंजूरी की हमारी इबादत। नहीं राम सिंह, वफादारी ही असली दौलत है। हम बाप बेटों के मुगलिया सल्तनत पर किए हुए एहसान से बहुत खुश है। हमें सोने की किल्लत और शाही तलवार से नवाजते हैं ताकि सब जान ले जो भी मुगलिया तख्त का साथ दे उसे शान भी मिलती है और इज्जत भी। ये इनाम एक बादशाह हमारी खुशकिस्मती है। शाह आलम जिंदाबाद, शाह आलम जिंदाबाद। रामसिंग राजांच्या शाही स्वागताची पूर्ण वाटचाल करतो. राजांना तो मुघलिया रीतिरिवाजांची रिवाजानुसार जो कोणी बादशाह सलामतला भेट देतो त्याला बादशाहला शाही रिवाजाने कोडणीस फरमावा लागतो आणि पाठ न दाखवता आपल्या जागी स्थानबंद व्हावं लागतं. राजगादीला, हिंदुस्थानाच्या तख्ताला, सम्राट पृथ्वीराज चव्हाणांच्या सिंहासनाला आमचं नमन. राजा जी, अपने कुंवर से भी कहिए कि बादशाह को कुर्निस कीजिए. राम सिंह, हमारे आगे ये कौन खड़ा है? राजा जी, तो जसवंत सिंग, कोंढाण्याच्या कड्याखाली गड्यावरच्या मावळ्यांकडून मार खाऊन पळालेला हा जसवंत सिंग. हमारा लज्जा मुगलिया सल्तनत में भारत से ऊपर ही रहेगा. राम सिंह, शिवा से पूछो इसकी इतनी तौलियत क्यों चढ़ गई है? हमारे दरबार में ये गुस्ताखी की सजा मौत को नहीं होता देना है. बादशाह, राजा जी शाही दरबार के तौर तरीकों से वाकिफ नहीं है. तो उन्हें भी हमारी ओर से सोने की किल्लत और शाही तलवार दी जाए. राजा जी, बादशाह ने आपको किल्लत के लिए वहां बुलाया है. राम सिंह, आम्ही राजे आहोत. एक कोई मौत पत्करू पण अपमान नहीं. हम बादशाह के सामने नहीं आएंगे. राम सिंह, क्या हुआ? राजा जी ने किल्लत देने से इनकार किया. तो उन्हें उनकी जगह पर ही किल्लत दे दो और रवाना होने के लिए कह दो. बादशाह आपके लिए किल्लत भेजी है. दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा बादशाहचा हेतू आम्ही जाणलाय. बादशाहच्या दरबारात आहोत म्हणून आपण सहन करून घेऊ असे समजू नका. राम सिंह, तुम जानो, तुम्हारा बाप जाने और ये बादशाह भी जाने कि हम कौन है. आग्रा येईपर्यंत शेजारी
शहजाद्याचा इंतजाम आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. रामसिंग अशा किल्लती आम्ही आमच्या स्वराज्यात रोज वाटतो. बादशाह की एक किल्लत हमें मंजूर नहीं. आज जो दरबार में हुआ वो तख्त मुगलिया की तौहीद थी. आपने भी देखा बदल. हाथ देखा, वो सिवा, वो रत्ती भर का चूहा, वो दखन का सरदार, उसकी हिम्मत तो देखो. बादशाह की आंखों में आंखें डालता खड़ा रहा. पुलिस तक नहीं की. गुरूर नहीं, बगावत है ये. आज आपके दरबार में आकर आपको ललकार कर चला गया. आज तो वो बच गया, पर कल लोग कहेंगे कि बादशाह कमजोर है. कमजोर. अब्बाजान, शेर अपने शिकार पर झपटने से पहले उसे भागने देता है. भाईजान, पर ऐसे शिकार को जिंदा छोड़ना भूल होगी. हम चाहते हैं उसे आज ही पकड़ा जाए. नहीं, अभी नहीं. उसकी मौत भी एक सियासत होगी, जल्दबाजी नहीं. पर भाईजान, ऐसे उसको जिंदा ही छोड़ दे. छोड़ेंगे नहीं, घेरेंगे. वो समझ रहा है कि वो आजाद है, मगर उसकी हर चाल पर हमारी नजर है. तुरंत पैगाम भेजो गिरिधर फौलाद खान को. शिवाजी के चारों तरफ पहरा दुगना कर दो. बिना इजाजत पत्ता भी नहीं ले. और उसके बाद वक्त आने पर दक्खन की हवा भी डरेगी. शिवा मरेगा, मगर हमारी मर्जी से. त्यांच्या देखरेखीसाठी हकीम आणि वैद्य औषध पाणी सुरू करतात. परंतु राजे युक्ती लावून ते स्वीकारत नाही. हा खेळ काही दिवस सुरू असतो. पुढे साखळ घाल. आऊसाहेबांच्या उपस्थितीत मोठे पूजेचे आयोजन करू. चांगली युक्ती आहे राजसर. याच्याने त्या औरंगजेबाला वाटेल की आपली इथली ताकद कमी झाली आहे. कारण आपण इतर 3च लोक उरणार. तुम्ही, मी आणि शंभू महाराज. आमचा आजार बरा व्हावा म्हणून मंदिरात साधू संतान करिता व मस्जिदीत मौलवीन करिता फळ व मिठाई पाठण्याचा इंतजाम करा. मिठाईचे पिटारे उघडून पहारेकरी ते पाहतात आणि भाल्याने त्याच्यावर वार सुद्धा करतात. हा खेळ दिवसेंदिवस चालू राहतो. शेवटी ते कंटाळतात व पेटारे उघडून पाहण्यास त्यांना आळस येतो. हीच ती संधी असते जिथे राजे पुढची रणनीती आखतात. हिरोजी, या मुघलांना खात्री पटली आहे की त्यांचा विजय सुनिश्चित आहे. ते मानून बसले आहे की आमची सुटका होऊ शकत नाही, म्हणून ते निश्चिंत झाले. हीच ती स्वर्ण संधी जी आपल्याला साधायची आहे. जीवनामध्ये आपण यशस्वी होणार आणि यशस्वी झालो त्यामध्ये एक मोठा काळखंड असतो. या काळखंडात मोठमोठी फेरबदल घडून जातात. आता आम्ही होळीचे रूप धारण करू. शंभू बाळाला या फळांच्या टोकरीत वाहून नेऊ. योजनेनुसार एके दिवशी सायंकाळी राजे हिरोजीला आपल्या जागी झोपवतात आणि शंभू बाळांना एका पिटारीत बसवून त्यांच्या पुढे एकामागे एक पेटारे देखील पाठवतात. पुढे ठरल्याप्रमाणे ते पेटारे तिथून वाहून नेतात. राजांची औषधे हकीमाकडे घ्यायला जातो असं सांगून निसटून जातात. दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळते
आपल्या तावडीतून शिवाजी सुटला ही बातमी ऐकताच बादशाह संतापतो, हेर पाठवतो, परंतु ते व्यर्थ ठरते. कारण शंभू बाळांच्या सुरक्षितेसाठी राजांनी त्यांना मथुरेत लपवून त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली आणि श्राद्ध केले. महाराज व शंभूराजे काही कालांतराने रायगडावर सुखरूप पोहोचतात. असे होते आपले महाराज. त्यांना शब्दात मांडायला आपले महाराज एवढे लहान नाही आणि महाराजांना शब्दात मांडावं एवढं आपण मोठं नाही. रंगदेवता, उपस्थित प्रमुख अतिथीगण आणि आदरणीय रसिक प्रेक्षकांना माझा सादर अभिवादन. मी देव दिग्दर्शक म्हणून आपल्यास या नाटकाचे सार सांगू इच्छितो. अपयश हे शेवट नसून नव्या सुरुवातीची चाहूल असते. आशू, एक 20 वर्षाची मुलगी, वारंवार आलेल्या अपयशामुळे खचते, तुटते आणि नैराश्याच्या अंधारात हरवते. जीवन संपवण्याचा तिचा निर्णय तिच्या आई वडिलांना हादरून टाकतो, पण तिच्या वडिलांची माया आणि विश्वास तिला पुन्हा नवीन दिशा दाखवतात. तिचे वडील तिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील संघर्षाची गोष्ट सांगतात. महाराजांना 23 किल्ले, 4 लक्ष होऊन तर गमवावे लागतातच, पण स्वतःच्या मुलखात राजे असूनही मनसबदाराची वागणुकीलाही सामोरे जावं लागतं. प्रचंड नुकसान, अपमान आणि असह्य संकटे सहन करूनही त्यांनी हार मानली नाही, तर नव्या जिद्दीने आणि राजमाता जिजाऊच्या मार्गदर्शनाने पुन्हा उभे राहिले. आणि इथेच या नाटकाचा खरा शेवट नाही, तर खरी सुरुवात आहे. पराभव स्वीकारूनही न हारण्याची, नैराश्य झटकून पुन्हा उभं राहण्याची आणि स्वतःच्या आयुष्याचा अर्थ नव्याने घडवण्याची. कारण शेवटी माणूस एकतर जिंकतो किंवा जिंकण्याची तयारी शिकतो. पराभव हे वास्तव नसतेच, ते फक्त कमकुवत मनाने घडवलेली एक भ्रमकथा असते. धन्यवाद.